श्री स्वामी समर्थ. स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे. स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर बघा, आपल्याला जीवन जगत असताना नेहमीच काही अडचणी, काही दुःखांना आपल्याला सामोरे जावे लागते. कधी कधी खूप हारल्यासारखे सुद्धा होते. त्यातून आपल्याला स्वामी मार्ग काढून देतात. जर तुम्ही स्वामींची सेवा करत असाल तर नक्कीच यातून आपल्याला स्वामी बाहेर काढतीलच असा विश्वास दाखवायचा आणि स्वामींची आपल्याला विश्वासाने सेवा करायची आहे. त्याचबरोबर बघा, सेवा करत असताना आपल्याला काही उपाय आणि तोडगे सुद्धा करावे लागतात. तर ते कोणते उपाय आणि तोडगे आपल्याला आज करायचे आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तर बघा, ज्या व्यक्तीस खूप प्रयत्नाने सुद्धा नोकरी मिळत नाही किंवा उत्पन्नाचे व्यवसायाचे काही साधन सापडत नाही, त्या व्यक्तीने रोज स्वामींची नित्य सेवा करावी आणि रोज 16 वेळा श्रीसूक्त म्हणून रोज गायत्री मंत्राचा 10 वेळा मनोभावे जप करावा. तर बघा, अशा प्रकारे जर मोजून 40 दिवस जर सेवा केली तर नक्कीच त्याच्या आयुष्यामध्ये नोकरी, बेरोजगार हमखास मिळतो. उदरनिर्वाह व्यवसायाचा मार्ग त्यांना सापडतो. तर ही सेवा नक्की करून पहा. तुमच्या जीवनामधील जी काही तुमच्या समस्या असतील, ज्या काही अडचणी असतील, त्या सर्व स्वामी आपल्या समजून घेतात आणि आपल्या अडचणी आणि दुःख यांना सामोरे जाण्यासाठी आपल्याला स्वामी बळ देतात. त्याचबरोबर आपल्याला एकच गोष्ट हवी असते, ती म्हणजे संयम. जर तुम्ही या गोष्टी होत असताना जर संयम राखाल तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये यश आल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर बघा, जर तुमच्या घरात आर्थिक अडचणी येत असतील, खूप दरिद्र्यात खूप गरिबीमध्ये जर तुम्ही दिवस काढत असाल तर गोचरणाचा टिळा लावणे किंवा हळद, केशर यांचा टिळा लावल्याने सुद्धा श्रीमंती येते. आणि त्याचबरोबर गोचरणाचा टिळा लावण्यासाठी आपण सोमवारपासून सुरुवात करावी. हा उपाय जर केला तर नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये सुख आणि समृद्धी येते. दुसरा उपाय म्हणजे एक छोटीशी वाटी घेऊन त्यामध्ये थोडीशी हळद आणि कुंकू घेऊन त्यात अल्पसे सोने ठेवावे. रोज सकाळी उठल्यानंतर जी आपली नाडी चालू आहे त्या हाताने कुंकू वाहून त्यानंतर श्वास ओढून पूर्णांगाच्या हाताने व अनामिकेच्या साहाय्याने आपणास त्या दिवशी हवी असलेली रक्कम मिळावी अशी प्रार्थना करावी आणि नंतर सोने उचलून कपाळी लावे. हवी असलेली रक्कम मागावी. तर बघा, ह्या उपायाने आपल्याला आपल्या आर्थिक समस्यापासून मुक्तता मिळते. त्याचबरोबर बघा, वायव्य दिशेला राधा आणि कृष्णाचा फोटो लावावा आणि महालक्ष्मी देवीचा फोटो लावावा. असे केल्याने माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहते. घरातील सर्व देवांना हळकुंडाची माळ घालावी. हा उपाय केल्याने आपल्या जीवनात सर्व समस्या दूर होतात आणि ज्या काही समस्या अडचणी असतील त्या दूर होऊन स्वामी आपल्या सर्व अडचणी आणि बाधा आहेत त्या दूर करून आपल्यावर चांगली वेळ आणून देतात. त्याचबरोबर बघा, लक्ष्मीप्राप्तीचा अगदी सोपा आणि अनुभवसिद्ध उपाय म्हणजे एका पिठात थोडीशी साखर मिसळून ती मुंग्यांना खाऊ घालावे. हा उपाय केल्याने नक्कीच माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते. आणि बघा, जर हा उपाय तुम्ही दर गुरुवारी केला तर नक्कीच आपल्या ज्या काही आर्थिक समस्या असतील, ज्या काही तुमच्या घरात समस्या असतील किंवा तुम्हाला घरामध्ये प्रत्येक वेळेस काही ना काही कमी पडत असेल, प्रत्येक वेळेस काम हाती आलेले जात असेल, तर हा उपाय केल्याने नक्कीच आपल्या जीवनात सुख समृद्धी येते. जर तुम्हाला काम मिळत नसेल, नोकरीधंद्यामध्ये तुमच्या काही अडचणी असतील, त्या दूर होऊन त्या समस्यातून आपल्याला मुक्तता मिळते. त्याचबरोबर बघा, जर तुमच्या घरात सतत पैशाबाबतीच्या समस्या असतील किंवा आर्थिक समस्यांना तुम्हाला सारखे पाठ द्यावे लागत असतील तर तुम्ही घरात दररोज माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची एकत्रित पूजा करावी. कारण असे म्हटले जाते की ज्या घरात भगवान विष्णू यांची पूजा केली जाते तिथे माता लक्ष्मीचा वास निरंतर असतो. म्हणूनच ओम वैष्णवे नमः या मंत्राचा आपण सतत जप केला पाहिजे. आणि जर तुम्ही घरात श्रीसूक्त आणि विष्णू सहस्त्रनाम या ग्रंथाचे जर तुम्ही दररोज नित्याने पठण केले तर नक्की तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होऊ लागतात आणि तुमच्या प्रगतीचे मार्ग मोकळे होतात. त्याचबरोबर बघा, दर गुरुवारी आपल्याला स्वामी यांची सेवा करायची आहे. सेवा करत असताना आपल्याला दर गुरुवारी आपल्या घराच्या उंबरठ्याला हळदीचे लेपन सुद्धा करायचे आहे. हळदीचे लेपन आपल्या उंबरठ्याला हळदीचे लेपन केल्याने आपल्या घरात ज्या काही वाईट शक्ती असतील त्या काढता पाय घेतात आणि बाहेरील वाईट शक्ती आपल्या घरात प्रवेश करत नाहीत. म्हणून दर गुरुवारी आपण आवर्जून आपल्या घराला हळदीचे लेपन अवश्य करावे. त्याचबरोबर दर गुरुवारी तुळशी मातेला कच्चे दूध अर्पण करावे. असे केल्याने माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या घरात सुख समृद्धी नांदते. त्याचबरोबर बघा, स्वामींची सेवा करत असताना आपल्याला नित्याने आपल्या घरात तारक मंत्र म्हणायचा आहे. कारण स्वामींचा तारक मंत्र हा अत्यंत प्रभावशाली मंत्र आहे. हा मंत्र जर आपण नित्य आपल्या घरात जर दररोज म्हणायला चालू केले तर आपल्या घरातील सर्व समस्या दूर होतात. तारक मंत्र हा अत्यंत प्रभावशाली मंत्र आहे. या मंत्राने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. तर बघा, जर तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल
किंवा एखादी व्यक्ती व्यसनाच्या आहारी गेली असतील, मुली खूप हट्टीपणा करत असतील, तुमच्या पती पत्नीचे जमत नसतील किंवा घरातील वातावरण हे तुमचे अगदी दूषित झाले असेल, या सर्व समस्यावर उपाय म्हणजे तारक मंत्र. या तारक मंत्राच्या प्रभावामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि आपल्या घरातील सर्व काही अडचणी असतील, बाधा असतील, ज्या काही समस्या असतील त्यासुद्धा दूर होतात. तर आपल्याला एक तारक मंत्राचा एक प्रभावी आज उपाय मी सांगणार आहे. तर तो उपाय म्हणजे आपण स्वामी सेवा करत असताना किंवा आपली सकाळची देवपूजा झाल्यानंतर आपल्याला तारक मंत्र म्हणायचा आहे. तारक मंत्र म्हणताना आपल्याला एक अगरबत्ती घ्यायची आहे आणि ती अगरबत्ती लावून आपल्याला रोज तारक मंत्र म्हणायचं आहे. त्याचबरोबर बघा, जर तारक मंत्र म्हणत असाल तर आपल्याला शेजारी एक पाण्याचे पात्र ठेवायचे आहे आणि त्या शेजारी आपल्याला एक उदबत्ती लावायची आहे. ही उदबत्ती लावल्यानंतर ती उदबत्तीची जी उदी निघते ती त्या पाण्यात पडली पाहिजे. अशा प्रकारे ते भांडे आपल्याला उदबत्तीसमोर ठेवायचे आहे आणि आपली सेवा चालू करायची आहे. जितकी जास्त आपल्याला ती सेवा करणे शक्य होईल आपल्याला ती सेवा करायची आहे. तर बघा, तारक मंत्र हा तुम्ही 11, 21 किंवा एक माळसुद्धा करू शकता. जर तुम्हाला या प्रकारे जर जमत नसेल तर तुम्ही तारक मंत्र 11 वेळासुद्धा म्हणू शकता किंवा जर तुम्हाला तुमच्याकडे टाईम नसेल तर तुम्ही तो 1 वेळासुद्धा म्हटला तरी चालेल. तर बघा, अशा प्रकारे जर तुम्ही ही तारक मंत्राची सेवा केली तर नक्कीच जी आजारी व्यक्ती असेल तिचे आजार पण दूर होऊन ती व्यक्ती सुधारते आणि जी व्यक्ती तुमच्या घरची व्यसन करत असेल किंवा मुली हट्टीपणा करत असतील तर ती जी विभूती आपण पडलेली आहे ती विभूती आपण त्या व्यक्तीच्या कपाळाला लावायची आहे आणि जे पाणी आपण तारक मंत्राने ते प्रभावी पाणी केलेले आहे ते पाणी आपल्याला त्या व्यक्तीला पाजवायचे आहे. जर ती व्यक्ती ते पाणी घेत नसेल तर आपल्या घराच्या पाण्यामध्ये मिसळून ते पाणी आपण सर्वजण पिऊ शकता. अशा प्रकारे जर तुम्ही या तारक मंत्राची सेवा केली तर नक्कीच आपल्या घरात याचा प्रभाव दिसून येईल. तर बघा, अशा प्रकारे आपण स्वामी सेवा करत असताना जर हे सेवा आणि काही तोडगे आणि उपाय केले तर नक्कीच आपल्याला स्वामी याचे फळ देतात आणि स्वामी आपल्यावर आपण ज्या काही सेवा करतो, ज्या काही मनापासून स्वामींच्या सेवा करतो त्या सर्व सेवा स्वामींपर्यंत पोहोचतात आणि स्वामी आपल्याला नक्कीच फळ देतात. तर बघा, अशा प्रकारे जर तुम्ही आपल्या घरात उपाय आणि तोडगे केले तर नक्कीच आपल्या याचे फळ मिळते. म्हणूनच जर तुमच्या घरात अडचणी असतील तर नक्कीच हे उपाय आणि तोडगे करून पहा. तर बघा, अशा प्रकारे जर आपल्याला या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की कमेंट करा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.